बीड जिल्ह्यातील वडवणी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात वडवणीतले ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि वडवणीसह परिसरातील गावातल्या नागरिकांनी स्थानिकांनी या आंदोलनामध्ये रास्ता रोकोमध्ये सहभाग घेतलेला आहे। बीड परळी मार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। वडवणी गावची ती मुंडे संपदा मुंडे तिचं नाव, ती डॉक्टर होती आणि तिने आत्महत्या केली। आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आणि या प्रकरणात न्याय मिळावा अशी ही मागणी या सगळ्या ग्रामस्थांनी केली आहे। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आता वडवणीचे ग्रामस्थ आणि सगळ्या स्थानिकांनी मिळून बीड परळी महामार्ग रोखून धरलेला आहे। रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। सकाळपासूनच वडवणीचे ग्रामस्थ आक्रमक होते। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव थेट आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुरेश, ज्या ठिकाणी रास्ता रोको सुरू आहे तिथेच आपण असाल, काय अधिक माहिती, काय वातावरण, काय स्थानिकांचं म्हणणं आहे? सकाळपासूनच वडवणी शहर हे कडकडीत बंद आहे। सर्वसामान्य नागरिक आणि सर्व पक्षीय नेते याचबरोबर सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि संताप व्यक्त करण्यासाठी जो बीड परळी राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गावरती तब्बल मागच्या 1.5 तासापासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन चालू आहे। माझ्या पाठीमागे पाहतोय आपण, हे सामान्य नागरिक हातामध्ये फ्लेक्स घेऊन जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली जाते। त्याचबरोबर आत्महत्येस भाग पाडणारे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केली जाते। एकंदरीत जर बघितलं तर महिला देखील आणि जे पीडित कुटुंब आहे ते देखील या ठिकाणी सहभागी झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय आणि ज्या आरोपींनी अशा पद्धतीचं कृत्य केलं आहे त्यांना कठोर शासन केलं जावं अशी देखील मागणी केली जात आहे। माझ्यासोबत या ठिकाणी बसलेले जे मोर्चेकरी आहेत आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं काय सांगाल, नेमकं आज हा मोर्चा काढताय, संताप व्यक्त करताय तुम्ही, काय सरकारकडे मागणी आहे तुमची? आज वडवणी शहरामध्ये बंद ठेवून सर्व जाती धर्म आणि विविध पक्षाच्या लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। आमची संपदाताई 2-4 दिवसापूर्वी या जगातून निघून गेली आणि म्हणून या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे निपक्षपातीपणे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। आणि या मागणीच्या मोर्चेकऱ्याच्या माध्यमातून आम्ही CIT स्थापन करावे अशा प्रकारची मागणी केली जाते। मात्र दुसरीकडे बघितलं तुम्ही इथून जे ऊसतोड मजुरांचे नेते आहेत म्हणूनही पाहता, मात्र ज्या कारखान्याच्या माध्यमातून फसवणूक केली त्या संदर्भात काय नेमका निर्णय घेतलाय, काय त्याच्यावर बहिष्कार वगैरे टाकणार? आम्ही खरं म्हणजे बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या ऊसतोड कामगाराला या कारखान्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होतात आणि म्हणून जर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार कारखान्याच्या माध्यमातून होत असतील तर निश्चितच आम्ही ऊसतोड कामगार या ठिकाणी त्याच्यावर काम करण्यासाठी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेऊ। आपण पाहतोय आक्रमक झालेले आहेत, काय सांगाल, काय नेमका संताप व्यक्त केला जातो आणि कशा पद्धतीने जनभावना आहे? नाही, आता ह्या काय विषय राहिलेला नाहीये। आम्ही सर्वचे लोक वडवणी तालुक्याचे एक नागरिक म्हणून आमच्या या बहिणीच्या पाठीमागे आम्ही सगळेजण उभा राहण्याचं आता ठरवलेलं आहे। आपण बघत असाल तर सगळेजण मोठ्या स्फूर्तीने वेळेवरती या ठिकाणी मोर्चाला सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत। अडचण अशी आहे की आमची एखादी लेख गोरगरिबाचे लेकरं शिकतायत, मोठे होत आहेत, डॉक्टर होत आहेत, एवढ्या सगळ्याला झाल्यानंतर त्यांना कुठली तरी जॉईनिंग मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये लढण्याच्या भावनेमधून या नोकरशाहीच्या दबावाखाली दबावापोटी तिचा बळी गेलेला आहे। ती किती लढाऊ आहे, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची कथा DYSPंना सांगितली आहे, स्वतः काय कशा पद्धतीची प्रोसिजर आहे त्याचा त्या ठिकाणी माहितीचा अर्ज दिला आहे। जर एखादी मुलगी लढत असेल तर तिला चौकशाच्या फेऱ्यामध्ये जर आपण अडकत असू तर करण्याच्या लायकीची होत का, हे सगळी भूमिका आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना, राज्यकर्त्यांना विचारली पाहिजे ना। गोरगरिबाच्या ज्यांच्यावरती आरोप केला जातो त्यांच्या बाबतीमध्ये क्लीन चिटचा देखील देण्याचा विषय केला जातो, काय नेमकं? संपदाताई वैद्यकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी फलटण येथे काम करत असताना या राज्यकर्त्यांनी त्यांना फिटनेस सर्टिफिकेट द्या आणि आम्हाला खोटे पोस्टमार्टमचे रिपोर्ट द्या म्हणून वेळोवेळी दबाव टाकला, तिला अन्याय अत्याचार केले आणि अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तिने ज्यावेळी वरिष्ठांकडे तक्रार केली, हे वरिष्ठसुद्धा त्या राज्यकर्त्यांना मिळालेले असल्यामुळं त्यांनी तिच्या तक्रारीची दखल न घेता उलट तिची चौकशी लावली आणि तिच्या चौकशी अहवालामध्ये तिने म्हटलंय की पोलीस प्रशासन काय काम करत होते? पोलीस प्रशासन फक्त या राज्यकर्त्यांचे पाईक म्हणून काम करत होते। पोलीस प्रशासन या राज्यकर्त्यांनी जे सांगितलंय त्याचे फक्त पाईक म्हणून काम करत असताना ह्याच्यावर दबाव टाकत होते आणि त्यामध्ये तिने सांगितलंय आता काय मागणी असणार आहे?
आमची सर्व एक SIT लावून जे आरोपी आहेत, हे 2 आरोपी तर ते आहेतच, परंतु हे 2 आरोपी नसून यात अनेक आरोप आहेत. त्यामध्ये त्यांच्या दवाखान्यातले काही वरिष्ठ अधिकारी आहेत, पोलीस प्रशासनातले काही वरिष्ठ अधिकारी आहेत, ज्यांनी जाणून बुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यांना सुद्धा आरोपी करण्यात यावं. त्यांना सुद्धा आता तुम्ही रास्ता रोको करता, या पुढचं पाऊल काय असेल? आता आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करतोय. आज वडवणी बंद आहे, परंतु या ठिकाणी जर आम्हाला व्यवस्थित न्याय मिळाला नाही तर यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा त्यानंतर त्या साताराला या ठिकाणी जाऊन सर्व कोठणबंद ग्रामस्थ असतील, कवडगावचे ग्रामस्थ असतील किंवा वडवणी